नमस्कार, माझं नाव माणिक मुंडे। आज 4 राज्यातले निकाल आलेले आहेत। तेलंगणाचा निकाल लागलेला आहे, तिथे काँग्रेसला बंपर विजय मिळालेला आहे। त्याच्यानंतर मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीनही ठिकाणी भाजपला दणदणीत बहुमत मिळाले। कदाचित या तीनही राज्यामध्ये भाजपला एवढं बहुमत अपेक्षित नव्हतं। उलट असं सांगितलं जात होतं की राजस्थानमध्ये भाजपा येईल, मध्य प्रदेश भाजपा गमावेल आणि छत्तीसगड काँग्रेस स्वतःकडे राखून ठेवेल। पण अनपेक्षितपणे आणि धक्कादायक निकाल सर्वांसाठीच लागलेला आहे। भाजपलाही कदाचित स्वतःला त्याचा धक्का बसलेला आहे। 3 ठिकाणी त्यांना बंपर विजय मिळालेला आहे। पण ह्या विजयामुळे 4 महत्त्वाचे मुद्दे आहेत, जे 4ही मुद्दे महाराष्ट्राशी संबंधित आहेत, मराठा आंदोलनाशी संबंधित आहेत, ओबीसींच्या मागण्यांशी संबंधित आहेत आणि इंडिया आघाडी जी मोदींच्या विरोधामध्ये उभे राहू पाहत होती, त्यांनी ज्या मुद्द्यांच्या भोवती स्वतःची व्यूहरचना रचलेली होती, उभी केलेली होती, ती सगळी व्यूहरचना किंवा ते 4ही मुद्दे मोदींनी आजच्या एका विजयामध्ये ते निकाली लावल्याचं चित्र आजच्या निकालामध्ये दिसतं। हे 4 मुद्दे कुठले आहेत आणि त्यांचा का संबंध आहे, त्याचं महत्त्व काय आहे, ह्या व्हिडिओमध्ये मी सविस्तरपणे तुम्हाला सांगणार आहे। त्याचा सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा मुद्दा आहे जनगणनेचा, जातीय जनगणना। इंडिया आघाडीच्या पाटण्याला बैठक झाली, बेंगलोरला बैठक झाली, मुंबईमध्ये बैठक झाली आणि त्यांनी त्यातल्या त्यात राहुल गांधींनी हे आवर्जून सांगण्याचा प्रयत्न केला। आज शरद पवारांनी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याच्यामध्येही त्यांनी हे सांगितलं की जातीय जनगणना ही झाली पाहिजे। राहुल गांधींची जाहीर राज्यात गेले प्रचारासाठी, म्हणजे तेलंगणात असो, राजस्थानमध्ये असो, मध्य प्रदेशमध्ये असो किंवा छत्तीसगडमध्ये असो, जाहीर राज्यामध्ये गेले तिथेही त्यांनी ठणकावून सांगण्याचा प्रयत्न केला की जर आमची सत्ता आली, जिथं कुठं ज्याही कुठल्या राज्यामध्ये आमची सत्ता येईल किंवा जर लोकसभेला आमची सत्ता आली तर देशभरामध्ये पहिल्यांदाच जातीय जनगणना होईल, याची घोषणा राहुल गांधींनी प्रत्येक ठिकाणी प्रत्येक प्रचार सभेमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला। तोच अजेंडा त्याच एका मुद्द्यावर मत मागण्याचा प्रयत्न केला। पण हा एक मुद्दा आजच्या निकालांनी पूर्णपणे मोडीत निघालेला आहे। कारण ज्या मुद्द्यावर निवडणूक लढली जाते त्या बाजूनं किंवा त्याच्या विरोधात लोकांचा कौल समजला जातो आणि आजचा कौल भाजपला ज्या पद्धतीने मिळालेला आहे, जे पाशवी बहुमत आजच्या ह्याच्यातही मिळालेलं आहे, त्याच्यातनं हे निश्चित होतं आणि त्याच्यातला हा स्पष्ट इशारा मिळतो की भाजपा दूरपर्यंत जातीय जनगणना पुढच्या काही काळामध्ये, म्हणजे हा अगदी 6 महिन्याच्या नंतर, म्हणजे एप्रिल मेच्या दरम्यान लोकसभेच्या निवडणुका होतील, म्हणजे राहिलेला काळ जो 6 महिन्यांचा काळ आहे, त्या काळामध्ये जातीय जनगणनेला भाजपा चुकूनही हात घालण्याची शक्यता नाही आणि तसा लोकांचा कौल सुद्धा नाही। जशी मागणी, जसं वातावरण राहुल गांधींनी उभं करण्याचा प्रयत्न केलं, नेमक्या त्याच्या विरोधातला कौल आहे हे आजच्या या निकालामधनं स्पष्ट झालेलं आहे आणि तसाच कौल भाजपा घेईल। तसंही भाजपाचे जे इथली सेंट्रल लीडरशिप आहे त्यांनी महाराष्ट्रासह जिथं ज्या राज्यामध्ये विरोधक जातीय जनगणनेची मागणी करतायत त्यांना हे क्लिअरली आणि स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जातीय जनगणनेचा जो ट्रॅप विरोधक तुमच्या विरोधात उभे करू पाहतायत त्याला तुम्ही त्या एका मागणीवर तुम्ही डिफेन्सवर न जाता तुम्ही फोर्सफुली त्याला विरोध करा आणि त्याचं उत्तर शोधा किंवा त्याला उत्तर देत चला। त्याच्यामुळे हा एक महत्त्वाचा जो मुद्दा होता तो आजच्या 4ही राज्यातल्या निकालांनी आज मोडीत निघालेला आहे। त्याच्यामुळं याच मुद्द्यावर लोकसभेची परत निवडणूक लढवली जाऊ शकेल का आणि ते काँग्रेसला परवडेल का आणि त्या एका मुद्द्यावर काँग्रेसला मतं मिळतील का, हे पाहणं खरंच औत्सुक्याचं आहे आणि हा एक मोठा सवाल आहे। याच्यातला दुसरा जो एक महत्त्वाचा फॅक्टर आहे तो आहे ओबीसीचा जो दुसरा मुद्दा, तोही आज मोडीत निघाल्याचं स्पष्ट दिसतंय। कुठलंही राज्य असो, उत्तर प्रदेश असो, त्याच्यानंतर महाराष्ट्र असो, गुजरात असो, सगळ्या ठिकाणी राहुल गांधींनी, तुम्हाला जर आठवत असेल तर हे लक्षात असू द्या की सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये आत्ता किती टक्के ओबीसी आहेत, किती टक्के इतर कास्टचे नेते आहेत, सचिव आहेत, याची या एका मुद्द्यावर त्यांनी प्रचार सुद्धा करण्याचा प्रयत्न केला। जिथेही ते गेले तिथं सुद्धा त्यांनी ओबीसीचा मुद्दा रेटून नेण्याचा प्रयत्न केला। एवढंच नाही तर ओबीसीचं आरक्षण, जिथं ओबीसीचं आरक्षण आहे त्याच्यासाठी जातीय जनगणना झाली पाहिजे। ओबीसीचा एक मुद्दा जो आहे त्या एका मुद्द्याच्या भोवती राहुल गांधींना सुद्धा असं वाटतं की जो मंडळ आयोग ज्याचा फायदा नंतर त्या ठिकाणी प्रत्येक नेत्यांना झाला आणि त्या मंडळ आयोगाच्या एका शिफारशीनुसार ओबीसीचं आरक्षण लागू झालं आणि त्या आरक्षणाच्या जीवावर सगळे यादव, लालू प्रसाद यादवपासून मुलायमसिंग यादवापासून ते महाराष्ट्रामध्ये सुद्धा जे ओबीसी सत्तेत आले, जे नेते सत्तेत आले,
तसाच एक डाव टाकण्याचा प्रयत्न राहुल गांधी आणि काँग्रेस यांनी ओबीसीच्या नावावर टाकण्याचा प्रयत्न केला आणि त्यांची जी लोकसंख्या सांगितली जाते, जे पॉप्युलेशन सांगितलं जाते, हा तसाही ग्रुप भाजपचा कोर वोटर ग्रुप आहे आणि तो म्हणजे 2009ला जिथं लोकसभेच्या निवडणुकीसाठी भाजपला जिथं 22% फक्त ओबीसी मतदान टाकत होते, तोच 2019 मध्ये मात्र त्याच्या दुप्पट म्हणजे 48 ते 49% एवढं ओबीसी मतदान एकट्या भाजपला मिळत आहे. त्याच्यामुळे याच्यात सुद्धा काँग्रेस किंवा इंडिया आघाडी किंवा इतर विरोधी पक्षांनी जो ओबीसीचा मुद्दा हातात घेऊन त्याच्या भोवती स्वतःची व्यूहरचना करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या आरक्षणासाठी करण्याचा प्रयत्न केला, त्याच्यामध्ये सुद्धा जे विरोधक आहेत ते सक्सेसफुल ठरताना दिसत नाहीयेत. हा मुद्दा सुद्धा आजच्या निकालांनी ओबीसी हा भाजपचाच कोर वोटर ग्रुप आहे हे सुद्धा आजच्या निकालाने स्पष्ट झालेलं आहे. हा मुद्दा ओबीसी विरोधकांकडे जाईल का, काँग्रेससोबत जाईल का, तर तसं जाताना ना राजस्थानमध्ये दिसलंय, ना मध्य प्रदेशमध्ये दिसलंय, ना छत्तीसगडमध्ये दिसलेलं आहे. त्याच्यामुळे अजूनही ओबीसीचं मतदान हे इंटॅक्ट आहे आणि ते भाजप सोबतच असल्याचं स्पष्ट दिसतंय. त्याच्यामुळेच महाराष्ट्रामध्ये सुद्धा ओबीसीमध्ये जी मराठा आरक्षण कुणबींच्या थ्रू जी घुसखोरी होते त्याच्यात तेही तो एक महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे आणि भाजप याची पूर्ण प्रयत्न करेल की कुठलीही स्थिती झाली, कुठलीही सिच्युएशन आली तरी सुद्धा ओबीसीचं आरक्षण हे इंटॅक्ट ठेवावं लागेल भाजपला आणि तशीच व्यूहरचना करावी लागेल. पुढच्या 6 महिन्याच्या काळामध्ये हा मुद्दा महत्त्वाचा होण्याची शक्यता आहे. हा दुसरा मुद्दा जो ओबीसीचा मोदींच्या आजच्या निकालानं स्पष्ट झालेला आहे. तिसरा मुद्दा तुम्हाला गेल्या 6 महिन्यात राहुल गांधींनी जाहीर सभा घेतल्या, जाहीर प्रेस कॉन्फरन्स घेतल्या, जिथं कुठे ते बोललेले आहेत त्यांच्या बोलण्यामध्ये, त्यांच्या अजेंड्यामध्ये एक नाव परत परत आलेलं आहे आणि पुन्हा पुन्हा आलेलं आहे आणि ते होतं गौतम अदानी, जे उद्योगपती आहे अदानी समूहाचे गौतम अदानींचं नाव. राजस्थानमध्ये, मध्य प्रदेशमध्ये आणि छत्तीसगडमध्ये, तेलंगणामध्ये चारही ठिकाणी जे निकाल आलेले आहेत ते निकाल हे स्पष्ट करतायत की राहुल गांधींनी जो मुद्दा अदानींच्या संदर्भाने मांडण्याचा प्रयत्न केला, मोदी हेच अदानी आहेत आणि अदानी हेच कसे मोदी आहेत, हा सांगण्याचा जो जे नॅरेटिव्ह त्यांनी सेट करण्याचा प्रयत्न केला राहुल गांधींनी, ते नॅरेटिव्ह ह्या तिन्ही निकालांनी, चारही राज्यातल्या निकालांनी ते मोडीत काढल्याचं आजच्या घडीला तरी स्पष्ट दिसतंय. आणि साहजिक आहे, कारण खुद्द अशोक गेहलोत जे राहुल गांधींच्या पक्षाचे मुख्यमंत्री होते, त्यांनी राजस्थानमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. दोघांचे एकत्र सोबत फोटो आलेले आहेत. त्याच्यामुळं राहुल गांधींच्या बोलण्यामध्ये आणि त्यांच्या सरकारच्या प्रत्यक्ष कृतीमध्ये याच्यामध्ये फरक आहे. हे लोकांच्या समोर उभं राहिलेलं चित्र लोक कदाचित विसरू शकलेले नाहीत. त्याच्यामुळंच अदानींचा मुद्दा, अदानींच्या संपत्तीचा मुद्दा किंवा अदानी आणि मोदींचे जे काही संबंध आहेत तो मुद्दा राहुल गांधींनी कितीही हिरहिरीनं मांडला तरी सुद्धा तो मुद्दा सुद्धा आजच्या 3 राज्यातल्या निकालांनी मोडीत निघालेला आहे. त्याच्यामुळे परत लोकसभेला या तीनही मुद्द्याच्या आधारे राहुल गांधी मतं मागू शकतील का आणि काँग्रेसला लोक मतं देतील का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. चौथा मुद्दा, तो कदाचित सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे, तो आहे विचारधारेचा. तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवा. राहुल गांधींनी तीनही राज्यात, चारही राज्यातल्या निकालानंतर जे पहिलं ट्विट केलेलं आहे त्या ट्विटमध्ये त्यांनी असंच म्हटलेलं आहे की विचारधारेची जी आमची लढाई आहे ती सुरूच राहील, ती कंटिन्यू होईल. राहुल गांधींची जी विचारधारा आहे ती सेक्युलरिझम, धर्मनिरपेक्षता वगैरे हे स्पष्ट दिसतंय, पण तरी सुद्धा मोदींनी विशेषतः भाजपनं हिंदुत्व प्लस विकासाचा मुद्दा त्याला जोडून हे जे काही कॉम्बिनेशन, हे जे काही कॉकटेल तयार केलेलं आहे, आजच्या चारही राज्यातल्या निकालांनी हे स्पष्ट केलेलं आहे की राहुल गांधींची विचारधारा ही रिजेक्टेड आहे. ते जे काही विचारधारेच्या अनुषंगानं मांडण्याचा प्रयत्न करतायत ते लोकांनी नाकारलेला आहे. उलट जे काही सेंट्रली राईट, एक्स्ट्रीम राईट अशी जी मोदींची आणि भाजपची प्रतिमा उभी झालेली आहे, म्हणजे उद्योगपती सोबत धार्मिक स्वातंत्र्य म्हणजे कडक हिंदुत्ववादी, कट्टर हिंदुत्ववादी, हे जे कॉकटेल आहे ते लोकांनी ॲक्सेप्ट केलेलं आहे, त्याला लोकांनी कौल दिलेला आहे. याचाच अर्थ असा आहे की आगामी काळामध्ये सुद्धा राहुल गांधींनी कितीही धर्मनिरपेक्षता किंवा विचारधारेची लढाई म्हटलं तरी सुद्धा त्याला लोकांचा कौल मिळण्याची शक्यता नाही. कारण हे पुन्हा अनेक निवडणुकीमधनं, अनेक राज्यातल्या निवडणुकीमधनं हे पुन्हा सिद्ध झालेलं आहे की राहुल गांधी जी विचारसरणी म्हणून मांडतायत, जे RSSला ते टार्गेट करण्याचा प्रयत्न करतायत, तो मुळातच कदाचित मुद्दा नाही आहे.
ते ज्या पद्धतीनं एक एनजीओ टाईप माइंडसेटनं जो पार्टी चालवण्याचा ते प्रयत्न करतायत त्याला लोकांनी रिजेक्ट केलेलं आहे. आणि मोदी त्यांच्या आजचं जे भाषण झालं विजयानंतरचं त्याच्यातही तुम्ही बघा, त्याच्यातही त्यांनी पक्ष कार्यकर्ते त्याच्यानंतर सामान्य लोकांची योजना, त्यांनी जी मोदी गॅरंटी म्हणून सांगण्याचे जे जे मुद्दे प्रयत्न केले ते मुद्दे लोकांना भावलेले आहेत. लोकांचा कौल अजूनही त्याच मुद्द्यांकडे आहे. आणि राहुल गांधी जिथं जिथं त्यांचं राज्य आलेलं आहे, कर्नाटक असो, हिमाचल असो, या सगळ्या ठिकाणी त्यांच्या योजना ते जे काही सांगण्याचा अजेंडा प्रयत्न करतायत त्याला मात्र मध्य प्रदेशमध्ये पण त्यांनी कर्नाटकमध्ये प्रचंड मोठ्या घोषणा केल्या, थोडंसं मोफतगिरी मुफ्तीखोरपणा सांगण्याचा प्रयत्न केला, त्याला लोकांनी रिजेक्ट केल्याचं दिसतंय. आणि मोदी प्लस भाजपा हे जे काही लोकांच्या समोर जी विचारधारा मांडण्याचा प्रयत्न करतायत त्याच विचारधारेला लोकांचा कौल आहे आणि तो स्पष्ट कौल आहे, त्याला दणदणीत त्याला पाठिंबा आहे. हेच आजच्या चारही राज्यातल्या निकालांनी स्पष्ट केलेलं आहे. त्याच्यामुळेच सेमीफायनल जे 4 मुद्द्यावर लढलेलं होतं, जातीय जनगणना, ओबीसी, त्याच्यानंतर अदानी आणि चौथा मुद्दा विचारधारेचा, या चारही मुद्द्यांचा निकाल आजच्या सेमीफायनलमध्ये लागलेला आहे. ज्या मुद्द्यावर तुम्ही सेमीफायनल लढलात आणि ज्याच्यात तुमचा दणदणीत पराभव झाला, तेच 4 मुद्दे जर तुम्ही परत फायनलला घेऊन येणार असेल तर तुम्ही याचा अंदाजा आजच्या रिझल्टवरनं मांडू शकता की काँग्रेसचा केवढं मोठं पाणीपत होऊ शकतं, काँग्रेसचा केवढा मोठा पराभव होऊ शकतो. इंडिया आघाडीचं भवितव्य सुद्धा आजच्या निकालांनी डामाडोल केलेलं आहे, ते धोक्यात आणलेलं आहे. त्याच्यामुळं मला थोडीशी साशंकता आहे की याच्यानंतर जे काही होईल इंडिया आघाडीतलं राजकारण तेही पाहण्यासारखं आहे. त्याच्यामुळं त्या सगळ्या घडामोडींकडे आपलं लक्षात राहू द्या. पण 4 मुद्दे आजच्या निकालांनी मोडीत काढलेले आहेत आणि ते 4ही मुद्दे ओबीसी, त्याच्यानंतर अदानी, त्याच्यानंतर मराठा आरक्षण, ह्या सगळ्याशी आपल्या महाराष्ट्राशी ते संबंधित होते आणि ते संबंधित आहेत.